हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। भारतीय जनता युवा मोर्चाकडनं सपकाळ यांच्या विरोधात दादरमध्ये आंदोलन केलं जात आहे। भारतीय जनता युवा मोर्चानं निषेध आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय राज्यभरात ठिकठिकाणी भाजपच्या वतीनं आंदोलनं केली जात आहेत। सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। सपकाळ यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सपकाळ यांच्या पोस्टर्सला जोडे मारले जात आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील होतीये। राज्यभरात विविध ठिकाणी भाजपकडनं आज निषेध आंदोलन केलं जात असतानाची ही दृश्य आहेत। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय सपकाळ यांच्या विरोधात आता मुंबईमध्ये देखील आंदोलन सुरू झालेलं आहे आणि काय अपडेट्स आहेत या संदर्भात? आक्रमक झालेले दिसत आहेत आपल्याला भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते। शिवाजी महाराज आणि आहे त्याच्या युवा मोर्चाच्या वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। यांच्या विरोधात तर ही दृश्य आपण पाहतोय आता मुंबईमध्ये देखील दादरमध्ये सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। भाजपकडनं सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जातोय। त्यांच्या पोस्टर्सला देखील आपण पाहतोय जोडे मारले जात आहेत, काळं फासण्यात आलेलं आहे। टिपू सुलतान हिंदूंचा हत्यार आहे, काँग्रेसवाल्यांना तो आवडतो असे बॅनर्स घेऊन, असे पोस्टर्स घेऊन हे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहतोय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्यभरात ठिकठिकाणी भाजपकडनं आता निषेध आंदोलनं केली जात आहेत। सपकाळ आणि काँग्रेसचा जोरदार निषेध केला जातोय, जोरदार घोषणाबाजी आपल्याला या ठिकाणी ऐकू येतेय। सपकाळ यांच्या पोस्टर्सला जोडे देखील मारले जात आहेत आणि काँग्रेसचा देखील या ठिकाणी निषेध नोंदवला जातोय। मुंबईमधील दादर परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपकडनं या ठिकाणी आक्रमक आंदोलन आता सुरू झालेलं आहे। जोरदार घोषणाबाजी देखील होतीये। थोड्याच वेळापूर्वी पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस याच मुद्द्यावरनं आमने सामने आल्याचं आपण बघितलेलं होतं आणि त्यानंतर आता मुंबईमधील दादर या परिसरात देखील भाजपकडनं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि सपकाळ यांच्या विरोधात हे सध्या आंदोलन केलं जातं। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय सपकाळ यांच्या विरोधात आता दादरमध्ये देखील आंदोलन सुरू झालेलं आहे आणि कार्यकर्ते काहीसे आक्रमक झालेले आहेत। काय अपडेट्स आहेत? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। दादर पूर्व स्वामीनारायण मंदिर समोर हे आंदोलन करण्यात येत आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना त्यांनी केली होती आणि त्या निषेधार्थ सर्व भाजपचे कार्यकर्ते अशा प्रकारे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत आणि राज्यात ठिकठिकाणी अशा प्रकारे आंदोलन केलं जात आहे आणि एकंदरीतच हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात अशा प्रकारचं एक रान पेटवण्याचं काम केलं जात आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात हे सर्व आंदोलन केले जात आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात संख्येनं कार्यकर्ते हे या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि यावेळी ठिकठिकाणी राज्यभरात देखील अशाच प्रकारचं आंदोलन हे केलं जात आहे आणि थोड्याच तेजिंदर सिंग तिवाना जे आहेत ते भाजप युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वात हे प्रकारे आंदोलन जे आहे केलं जाताना पाहिलं। आपल्यासोबत तेजिंदर सिंग तिवाना आहेत, आपण आंदोलन करता आहेत, त्याचबरोबर एक आव्हान देखील करतायत, ज्या ज्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ दिसतील त्यांना जोडे मारू देखील। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहे। हा हर्षवर्धन सपकाळने स्वतःचा DNA टेस्ट करावा ही आमची मागणी आहे। जर तो असा टिपू सुलतान
ज्यांनी लाखो हिंदूंचा नरसंहार केला आहे त्यांच्या समर्थक असेल तर ते त्यांच्या बॅग पॅक करून भारत सोडून पाकिस्तान जावे ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर त्यांना जोडे मारू अशा प्रकारचं एक तुम्ही हे केलेलं आहे कार्यकर्त्यांच्या मार्फत ते दिसले. ज्या ठिकाणी कुठे पण तू आम्हाला दिसला तर आम्ही युवक त्यांना जोडे घेऊन मारणार हे तुम्हाला मी सांगतो. आंदोलन आणखी तीव्र केलं जाणार आहे. तीव्र आंदोलन होणार, आता पुढे पण होणार तीव्र आंदोलन त्याच्या विरोधात ज्यापर्यंत तो माफी नाही मागतो. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा हा त्यांनी दिलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय आता आक्रमक झालेले आपल्याला कार्यकर्ते दिसत आहेत. दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या वक्तव्यासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आता आंदोलकांनी देखील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलेला आहे. तुर्तास धन्यवाद कृष्णात.